सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्मिक प्लांट और फ्लॉवरिंग प्लांट या टॉपिकचं आपण डिस्कस करत आहोत. तर ऑलरेडी ह्या टॉपिकला एक बेसिक टॉपिक आहे मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजीमध्ये फ्लावरचे जे काय ॲस्पेक्ट्स दिलेले होते, जे काय फीचर्स दिलेले होते आणि फ्लावरमध्ये जे वोर्ल्स प्रेझेंट आहेत त्याच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन दिलेली होती ती इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी मॉर्फॉलॉजी या टॉपिकमध्ये बघितलेली आहे. आता या टॉपिकमध्ये फक्त आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्या दोन स्ट्रक्चर रिलेटेड थोडंसं आपल्याला बघायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी फ्लावर हे ऑलरेडी सांगितलं की इट इज अ मॉडिफाईड, हायली मॉडिफाईड. डेफिनेशन काय आहे फ्लावरची? फ्लावर इज हायली मॉडिफाईड और हायली इव्हॉल्व्ड शूट स्पेशली डिझाईन फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लावर हा प्रकार नेमका कसा आहे की प्लांटचं जे शूट असतं, शूट म्हणजे जमिनीच्या वरच्या बाजूला जे प्रेझेंट असतं त्याला आपण शूट असं म्हणतो. त्या शूटला काय काय प्रेझेंट आहे? तर स्टेम प्रेझेंट आहे, लीफ प्रेझेंट आहे, ब्रांचेस प्रेझेंट आहेत. ह्याला आपण शूट सिस्टीम असं म्हणतो आणि ती हेट्रोजिनियस असते आणि रूट सिस्टीम ही जमिनीच्या खाली असते. तर त्या शूटचा काही पार्ट त्याच्यामध्ये जो मेरिस्टीम असतो त्याला आपण फ्लोरल मेरिस्टीम असं म्हणतो. आणि झाडाला जी पानं येतात त्या पानापासून काही आतले स्ट्रक्चर्स तयार होतात आणि त्याला आपण वोर्ल असं म्हणतो. WHORLS, वोर्ल्स असं म्हणतो. तर तुमच्यासमोर हे सगळं फ्लावरचं स्ट्रक्चर आहे. तर फ्लावरचा हा जो खालचा पार्ट आहे याला आपण पेडिसिल असं म्हणतो आहे, त्याला मी ब्लॉक टाकतो. हा जो पार्ट आहे याला मी पेडिसिल असं म्हणतो. जर पेडिसिल प्रेझेंट असेल तर त्याला आपण पेडिसिलेट फ्लावर म्हणतो आणि जर त्याला पेडिसिल ॲब्सेंट असेल तर त्याला आपण सेसाईल फ्लावर असं म्हणतो. मॉर्फॉलॉजीमधल्या काही टर्म्स इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो थॅलामसचा पार्ट आहे. थॅलामस म्हणजे काय? तर थॅलामस हे कंडेन्स्ड शूट आहे. लक्षात ठेवा, शूट कसं असतं? लॉंग असतं. लॉंग हे कंडेन्स्ड आहे आणि त्याच्यावरती 4 नोड आणि 3 इंटरनोड असतात. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण कॅलेक्स असं म्हणतो आणि कॅलेक्स यालाच आपण सेपल असं म्हणतो. सेपल लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण कोरोला असं म्हणतो. कोरोला. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण कार्पेल असं म्हणतो आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण स्टॅमेन असं म्हणतो. आता कॅलेक्स, करोला, कार्पल आणि स्टॅमेन मी नंबर देतो. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4. ही तसं बघायला गेलं तर झाडावरची पानं, जी छोटे छोटे पानं असतात ती झाडावरची पानं आहेत, पण त्यांचं काय झालेलं आहे? मॉडिफिकेशन झालेलं आहे. आणि मॉडिफिकेशन झाल्यानंतर मी इथे एक गोष्ट लिहून ठेवतो. लीफ जे असतात त्याचं काय तयार होतो? वोर्ल तयार होतो. लक्षात ठेवा, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लीफचं काय होतं? वोर्ल. मग या वोर्लचे ॲक्च्युली 2 टाईप पडतात. या वोर्लचे 2 टाईप पडतात. पहिला जो टाईप आहे त्याला आपण एसेन्शियल वोर्ल असं म्हणतो. इसेन्शियल वोर्ल. इसेन्शियल वोर्ल म्हणजे काय? तर हे मॉडिफाईड शूट आहे. जे काय वरच्या बाजूचं, जमिनीच्या वरच्या बाजूला शूट असतं त्याचं मॉडिफिकेशन झालं आहे आणि मॉडिफिकेशन झाल्यानंतर हे फ्लावर तयार झालं आहे. मग हे फ्लावर मेनली कशासाठी डिझाईन झाले? सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी डिझाईन झाले. मग हे जे फ्लावर आहे ह्या फ्लावरमध्ये जे वोर्ल सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात, म्हणजे ज्यांचा उपयोग सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी होतो, त्याला आपण एसेन्शियल वोर्ल असं म्हणतो. त्याच्यामध्ये कोण कोण येतं? एक अँड्रोशियम येतो, म्हणजे आता इथं मी लिहिताना स्टॅमेन लिहिणार आहे, नंबर 4. आणि नंबर 3 म्हणजे कार्पेल म्हणजे गायनेशियम. लक्षात ठेवा, मी इथं अँड्रोशियम असं म्हणणार आहे आणि इथं मी गायनोशियम असं म्हणणार आहे. लक्षात ठेवा, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही काय आहेत? इसेन्शियल वोर्ल आहेत. आणि ज्यांचा उपयोग सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डायरेक्ट नाही आहे त्याला आपण नॉन इसेन्शियल वोर्ल असं म्हणतो. म्हणजे ते वोर्ल जर फ्लावरमध्ये असलं तरी चालते, नसलं तरी चालते, त्याच्या असण्या नसण्यानं काय इतका फरक पडत नाही. त्याला आपण नॉन इसेन्शियल वोर्ल असं म्हणतो. त्या नॉन इसेन्शियल वोर्लमध्ये एक येतं कॅलेक्स,
त्याला आपण पेटल असं म्हणतो. आणि दुसरा जो येतो तो कोरोला, त्याला आपण सेपल असं म्हणतो. लक्षात ठेवा, पेटल आणि सेपल, इसेन्शियल वोर्ल आणि नॉन इसेन्शियल वोर्ल. ह्या गोष्टी पहिल्यांदा समजून घ्या. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला डिटेलमध्ये जायचं. ऑलरेडी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मॉर्फॉलॉजी इन प्लांट और मॉर्फॉलॉजी इन फ्लावरिंग प्लांट ह्या टॉपिकमध्ये ऑलरेडी आपण फ्लावरचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी बघायचं आहे. मग सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी जे रिप्रोडक्शनमध्ये सहभाग घेणारे वोर्ल जे आहेत ते म्हणजे कुठले, इसेन्शियल वोर्ल. तर त्या 2 वोर्लबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची. ॲक्च्युली काय होतं, स्टॅमेन आणि कार्पेल हा फ्लावरचा पार्ट आहे. स्टॅमेनमध्ये काय तयार होतं, तर लक्षात ठेवा मायक्रोस्पोर तयार होतो. काय तयार होतो, मायक्रोस्पोर. लक्षात ठेवा मी स्पोर म्हणतोय. आणि कार्पेलमध्ये काय तयार होतं, तर कार्पेलमध्ये मेगास्पोर तयार होतो. ओके. आणि मग मी तुम्हाला म्हणलेलं बघा, प्लांटच्या ज्या पार्टमध्ये स्पोर्स तयार होतात त्याला आपण काय म्हणतो, स्पोरोफायटिक जनरेशन म्हणतो. काय म्हणतो, स्पोरोफाइट. त्याला मी काय म्हणणार आहे, स्पोरोफाइट असं म्हणणार आहे. ओके. आता हे 2 कुठं प्रेझेंट आहेत, फ्लावरमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे इनडायरेक्टली हे जे स्पोर्स तयार होतात हे स्पोर्स कुठं तयार व्हायला लागलेत, फ्लावरमध्ये तयार व्हायला लागलेत. म्हणजे कंप्लीट फ्लावर हे काय असणार आहे, स्पोरोफायटिक जनरेशन आहे. आणि फ्लावर कशावरती वाढणार आहे, प्लांटवरती वाढणार आहे. म्हणजे कंप्लीट प्लांट हे कसं असणार आहे, स्पोरोफायटिक प्लांट असणार आहे. तर ह्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. आणि आता आपण जे सुरुवात करणार आहे ते पहिल्या पॉईंटपासून सुरुवात करणार आहे. स्टॅमेनपासून आपल्याला सुरू करायचं आहे. मायक्रोस्पोर म्हणजे हा शक्यतो आपण मायक्रोस्पोर म्हणतो कारण तो लहान असतो, ह्याला आपण मेल स्पोर असं म्हणतो. आणि मेगास्पोर जी असती ती लक्षात ठेवा फिमेल स्पोर असते. ज्या पार्टमध्ये स्पोर्स तयार होतात त्याला आपण स्पोरोफाइट असं म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये गॅमेट्स तयार होतात त्याला आपण काय म्हणतो, गॅमेटोफाइट म्हणतो. आपण जे समोर स्ट्रक्चर बघायला लागलो आहे ते ॲक्च्युली अँड्रोशियमचं स्ट्रक्चर आहे. तर सगळ्यात आधी मी अँड्रोशियमबद्दल बोलणार आहे. पहिलं स्टेमन म्हणजे पहिलं जे रिप्रोडक्टिव्ह वोर्ल आहे त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर पहिला पॉईंट मी अँड्रोशियम घेतो. अँड्रोशियम. ओके. अँड्रोशियम. आता अँड्रोशियम हे नेमकं काय आहे, तुम्ही म्हणणार स्टॅमेन नाव देत आहे, अँड्रोशियम आणि काय आहे. तर ऑलरेडी मॉर्फॉलॉजीमध्ये मी सांगितलेलं आहे, परत एकदा मी सांगतो. अँड्रोशियम इज कन्सिडर्ड ॲज मेल reproductive structure or it is also considered as a male reproductive system. याच्यामध्ये अँड्रोशियममध्ये स्टेमन प्रेझेंट असतं. म्हणजे सिंगल जर प्रेझेंट असेल, नुसता एक जर प्रेझेंट असेल तर याला आपण स्टेमन म्हणतो. अदरवाईज आपण एकत्र ग्रुप असेल म्हणजे ह्याच्यासारखे अजून भरपूर एकत्र जर आले एका फ्लावरमध्ये, जर समजा NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये सगळे असे स्टेमन्स एकत्र फ्लावरमध्ये दाखवलेले आहेत त्याला आपण अँड्रोशियम म्हणायचं. जर तुम्ही एक वचनासाठी वापरत असाल म्हणजे सिंग्युलरसाठी वापरत असाल तर त्याला स्टेमन असं म्हणायचं. अँड्रोशियम इट इज मेड अप ऑफ 2 or more स्टॅमेन. एकापेक्षा जास्त किंवा 2पेक्षा जास्त स्टॅमन्स एकत्र आल्यानंतर आपण त्याला अँड्रोशियम असं आपण म्हणतो. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलेलं दिस इज द रिप्रोडक्टिव्ह वोर्ल. रिप्रोडक्टिव्ह वोर्ल और मी बघा इथं काय म्हणतोय, इट इज मेल रिप्रोडक्टिव्ह लीफ. कारण मी तुम्हाला सांगितलंय फ्लावर हे वेगळं काय नाही, फ्लावर हे स्टेमचाच पार्ट आहे, शूटचाच पार्ट आहे, फक्त तो मॉडिफाय. म्हणून मी डेफिनेशन अजून काढलेली नाही आहे. मॉडिफिकेशन कुणाचं अँड्रोशियम कुणाचं मॉडिफिकेशन आहे, तर लीफचं मॉडिफिकेशन आहे. ओके. म्हणून याला आपण म्हणतो मायक्रो
स्पोरोफिल. लक्षात ठेवा, फिल शेवटी लागलं तर इट इज रिलेटेड विथ अ लीफ. इट इज रिलेटेड विथ अ लीफ. मायक्रोस्पोरोफिल. आता ह्याला मायक्रोस्पोरोफिल का म्हणायचं? मायक्रो याचा अर्थ मायक्रोस्पोर्स त्याच्यामध्ये तयार होतात. लक्षात ठेवा, काय तयार होतात? मायक्रोस्पोर. त्याला आपण म्हणतो मायक्रोस्पोरोजेनेसिस. काय म्हणायचं त्याला? मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर. आणि ह्या मायक्रोस्पोरला आपण ॲक्च्युली काय म्हणतो? पोलन ग्रेन. काय म्हणतो आपण याला? पोलन ग्रेन. परत एकदा मी सांगतो, याच्यासारखे आता हे सिंगल तुम्हाला जे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये दिसायला लागलं आहे, ह्याला आपण स्टॅमेन म्हणतो. काय म्हणतो आपण याला? स्टॅमेन. लक्षात ठेवा, हे बघा इथं आहे, ह्याला आपण स्टॅमेन असं म्हणतो, नो डाऊट. पण असे भरपूर स्टॅमेन एका फ्लावरमध्ये एकत्रित जर असतील तर त्या सगळ्या स्ट्रक्चरला आपण अँड्रोशियम असं म्हणतो. अँड्रोशियम काय आहे? अँड्रोशियम इज मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. इट इज मेड अप ऑफ 2 or more than 2 stamen. It is a reproductive whorl or a leaf, so it is called as a microsporophyll. कारण त्याच्यामध्ये मायक्रोस्पोर म्हणजेच पोलन ग्रेन तयार होणार आहेत. मी परत एकदा सांगतो, मायक्रोस्पोर म्हणजेच पोलन ग्रेन. लक्षात ठेवा, म्हणजे हे स्पोरोफायटिक जनरेशन आहे. कसलं जनरेशन आहे? स्पोरोफायटिक जनरेशन आहे. आता त्यातला एक अँड्रोशियम जर आपण समजा, आता फॉर एक्झाम्पल हे अँड्रोशियम दाखवायचं म्हणलं, आता ही फिमेल आहे. ओके, अँड्रोशियम म्हणजे काय? त्याच्या बाजूला असलेले भरपूर स्टॅमेन जेव्हा एकत्र येतात, हे बघा, भरपूर स्टॅमेन ज्यावेळेस एकत्र येतात त्याला असे लोब प्रेझेंट आहेत, तर ह्याला आपण काय म्हणतो? अँड्रोशियम असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? अँड्रोशियम. पण त्यातला एक सिंगल जर पार्ट घेतला तर त्याला आपण काय म्हणतो? स्टॅमेन म्हणतो. ह्या स्टॅमेनमध्ये कुठले कुठले पार्ट आहेत ते आपल्याला बघायचे. पहिला जो पार्ट आहे ह्याला मी म्हणणार आहे अँथर लोब. लक्षात ठेवा, ह्याला मी म्हणणार आहे अँथर लोब. ओके, त्याच्यानंतर ॲक्च्युली हे 2 लोब असतात. इथं दिसते बघा, हा पहिला पुढचा लोब आहे आणि त्याच्या मागचा लोब आहे, बाय लोब्ड आहे. आणि ते एकमेकांना कनेक्ट होण्यासाठी त्याच्या मधल्या फळीमध्ये कनेक्टिव्ज प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? कनेक्टिव्ज. काय कनेक्टिव्ज नेमकं काय असतं हे मी डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर हा जो स्टॉक आहे, हा स्टॉक जो असतो, ह्या स्टॉकला आपण काय म्हणतो? फिलामेंट असं म्हणतो. काय म्हणतो आपण? फिलामेंट असं म्हणतो. म्हणजे ह्या स्टेमनमध्ये किती पार्ट झाले बघा. पहिला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो अँथर लोब. पहिला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो अँथर लोब. दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो कनेक्टिव्ज. आणि तिसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो फिलामेंट. अँथर लोब, कनेक्टिव्ज आणि फिलामेंट हे तिन्ही जर एकत्र केला तर त्याला आपण स्टॅमेन म्हणतो. आणि स्टॅमेन हे ॲक्च्युली अँड्रोशियममधलं एक इंडिव्हिज्युअल पार्ट आहे, इंडिव्हिज्युअल व्होर्ल आहे. लक्षात ठेवा, अँड्रोशियम आणि स्टॅमेन हे वेगळं. कारण अँड्रोशियम म्हणजे काय? भरपूर स्टॅमेन फ्लावरमध्ये एकत्र आले, भरपूर स्टॅमेन फ्लावरमध्ये एकत्र आले तर त्याला आपण काय म्हणतो? अँड्रोशियम असं म्हणतो. आणि सिंगल जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्टॅमेन. आता ह्या स्टॅमेनबद्दल म्हणजेच अँथर लोब कसं आहे, फिलामेंट कसं आहे, कनेक्टिव्ज कसं आहे, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं. आपल्यासमोर अँड्रोशियमचे 3 पार्ट्स आपल्याला बघायला मिळणार. पहिला जो पार्ट आहे तो अँथर लोबचा पार्ट आहे, दुसरा जो पार्ट आहे तो कनेक्टिव्हचा पार्ट आहे, आणि तिसरा जो पार्ट आहे तो फिलामेंटचा पार्ट आहे. ओके, आता सुरुवातीला आपण अँथर लोब बघायच्या ऐवजी लहान छोटे जे पार्ट आहेत कनेक्टिव्ज आणि फिलामेंट, हे 2 पार्ट पहिल्यांदा आपण डिटेल बघून घेऊया. आता पहिला पार्ट मी घेतोय कनेक्टिव्ज. ॲक्च्युली कनेक्टिव्ह हे कंटिन्युएशन आहे फिलामेंट बरोबरचं. लक्षात ठेवा, कनेक्टिव्ज जे असतात, कनेक्टिव्ह हा खरं तर इट इज अ स्टेराईल पार्ट. कसला पार्ट आहे हा? स्टेराईल पार्ट बिटवीन 2 फर्टाईल लोब. मी काय म्हणतोय बघा, स्टराईल पार्ट. कनेक्टिव्ज हे स्टराईल पार्ट आहेत. याचा अर्थ काय होतो? आता हा एक लोब आहे, हा एक अँथर लोब आहे, आणि त्याच्या खालच्या बाजूला हा एक अँथर लोब आहे. 2 अँथर लोब आहेत. ह्या 2 अँथर लोबमध्ये काय तयार होणार आहे? स्पोर्स तयार होणार आहेत.
जे रिप्रोडक्शनसाठी हेल्पफुल असतील. म्हणजे हे दोन्ही लोब कसे झाले, हे दोन्ही लोब कसे झाले, फर्टाईल लोब झाले. लक्षात ठेवा, फर्टाईल याचा अर्थ काय, जे रिप्रोडक्शनमध्ये सक्षम आहे, प्रजननामध्ये सक्षम आहे, ज्याचा उपयोग होतो त्याला आपण फर्टाईल असं म्हणतो. स्टेराईल याचा अर्थ काय, ज्या पार्टचा रिप्रोडक्शनमध्ये काही संबंध येत नाही किंवा त्याचा उपयोग रिप्रोडक्शनसाठी होत नाही, अशा पार्टला आपण स्टेराईल पार्ट किंवा त्याच्याकडे ती कॅपॅबिलिटी जर नसेल रिप्रोडक्शनची तर त्या पार्टला आपण स्टेराईल पार्ट म्हणतो. हे दोन लोब आहेत, ह्याच्यामध्ये स्पोर्स तयार होणार आहेत. पण हे दोन लोब एकमेकांना जे चिकटलेले आहेत, म्हणजे जे मधला जो पार्ट आहे, इट ॲक्ट्स ॲज अ मिडरिब, ॲक्ट्स ॲज मिडरिब. लक्षात ठेवा, मिडरिब म्हणून ॲक्ट होतं आहे. म्हणजे हे जे दोन अँथर लोब आहेत त्याच्यामध्ये हा जो स्टराईल पार्ट आहे, ह्या स्टराईल पार्टला आपण काय म्हणतो, कनेक्टिव्ज असं म्हणतो. लक्षात ठेवा, म्हणजे हा कशासारखा ॲक्ट होतो, मिडरिबसारखा ॲक्ट होतो. हे लिहून ठेवा, हा कशासारखा ॲक्ट होतो, मिडरिबसारखा ॲक्ट होतो. ॲक्च्युली कनेक्टिव्ह इज इन कंटिन्युएशन विथ द फिलामेंट. कंटिन्युएशन विथ द फिलामेंट, ही जी मिडरिब आहे, कनेक्टिव्ह आहे, ह्याचं कंटिन्युएशन फिलामेंट बरोबर झालेलं आहे. तो पार्ट कसा आहे, स्टेराईल पार्ट आहे. तर ह्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिव्ज असं म्हणतो. तर दुसरा पार्ट आहे, हे सगळं नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे. NCERTचं टेक्स्टबुक जे आहे त्याच्यावरती पेज नंबर 21 दिलेला आहे आणि बोर्डचं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यावरती पेज नंबर 2 and 3 यावरती